सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज सकाळी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये सीपी मुंबईची जी लेखी परीक्षा आहे त्याच्यावरती जे की मार्कलिस्ट आलेले होते आणि मार्कलिस्टवरती जे ऑब्जेक्शन घेतलेले होते त्या ऑब्जेक्शनवरती एकाही विद्यार्थ्याला मार्क जे त्यांच्या म्हणण्यानुसार की मला एवढे मार्क होते सर आणि कमी पडलेले अशा पद्धतीने जे ऑब्जेक्शन त्यांनी घेतलेलं होतं तर कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मुलग्याला कोणत्याही मुलगीला मार्क वाढवून दिलेले नाहीयेत. तर त्याच्यावरती परिपत्रक आलेला इन डिटेल्स मध्ये तो व्हिडिओ बघितला नसाल तुम्ही तर या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय. त्याच पद्धतीने अतिशय महत्त्वाचं जसे की 2022-23 ची पोलीस भरती संपत आली. पुणे कारागृहाचं ग्राउंड सुरू झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत सगळं कारागृहाचं ग्राउंड संपून जाईल. दिनांक मार्चच्या 10 ते 15 तारखेपर्यंत लेखी संपून जाईल. अशा पद्धतीने 2022-23 ची पोलीस भरती एंड होईल पुण्याचं कारागृहाचं ग्राउंडचे लेखी परीक्षा झाल्यानंतर. अशा पद्धतीने 2024 चे म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत जे काही रिक्त जागा असतील, संभाव्य रिक्त जागा असतील, पदोन्नती असेल, राजीनामा असतील किंवा इतर माध्यमातून जे काही जागा टॅली केल्या जातात. सो अशा पद्धतीनं किती जागा पडणार, काय जागा पडणार, पूर्ण गृहराज्यमंत्र्यांनी काय सांगितलं किंवा सिनियर अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं या पोलीस भरतीच्या माध्यमातून ते सुद्धा डिटेल्स व्हिडिओ वारंवार तुमच्यासोबत पोस्ट करत असतोय. सो आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे की रिसेंटली जे कालचे जे अपडेट होते एक न्यूजपेपर मधून जे काही अपडेट आलेले ते तुमच्यापर्यंत पोच करायचं आहे आणि गृहराज्यमंत्री जे आहेत योगेश कदम हे काय सांगतात हे सुद्धा बघायचं आपल्याला त्या न्यूजपेपरच्या माध्यमातून किंवा बातमीच्या माध्यमातून. आणि त्याच पद्धतीने पाठीमागचा इतिहास काय आहे आणि पुढे काय होणार एकंदरीत ह्या गोष्टीचं पूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. सुरुवातीला एक विनंती करतोय जसं की 2021, 22, 23च्या भरतीमध्ये जसं की आपल्या चॅनलने तुम्हाला मदत केलेलं आहे आणि त्याच्या पाठीमागं 15 वर्ष ऑफलाईनच्या माध्यमातून सुद्धा आपण विविध महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातील मुला-मुलींना मदत केलेली होती. अशाच पद्धतीने अतिशय महत्त्वाचा चॅनल आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आणि त्याच पद्धतीने ही जी बातमी तुम्हाला बघायची असेल तर टेलिग्राम पहिला चॅनल जॉईन करा. तिथं सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. तर पहिला आपण भरतीचा इतिहास वगैरे बघूयात पाठीमागचा, पण जे काही यांनी सांगितलेलं आहे त्याचं पहिला विश्लेषण करूयात आणि देन मग पूर्ण मार्गदर्शन हे शेवटी असणार आहे याची नोंद घ्यायची. तर मेगा भरती म्हणून दिलेलं आहे. पावसाळ्यापूर्वी होणार मैदानी चाचणीची टप्पा पूर्ण, भरतीचे नियोजन सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर पावसाळ्यापूर्वी म्हणजे काय तर मे महिन्यामध्ये भर उन्हात ही जे फिजिकल आहे ते होणार आहे. मी ह्याच्या आधी बोललेलो आहे, जवळजवळ 1.5-2 महिन्यापूर्वी बोललेलो आहे. यावेळीची फिजिकल ही भर उन्हामध्ये होणार आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक आदरणीय विद्यार्थ्यांना सांगतोय की कोणत्याही पद्धतीने दुजाभाव न करता तुम्हीही माझेच आहात म्हणून मी वारंवार सांगतोय की प्रॅक्टिस करत असताना 100% प्रॅक्टिस करा. तिन्ही सीझन मध्ये तिन्ही क्लायमेटमध्ये प्रॅक्टिस करा. डेला असेल, मॉर्निंगला असेल, मिडला असेल, एंडला असेल, रात्री उशिरा असेल, अशा पद्धतीने सराव करा. आता माझ्या टेस्ट ह्या भर उन्हात दुपारी 2-2, 3-3 वाजता, कधी कधी रात्री 11:30-12 वाजता सुद्धा पोरांना बोलतोय, रात्री 2 वाजता सुद्धा बोलतोय. सो अशा पद्धतीनं मुलांचे निकाल का लागतात त्याचं पाठीमागं पूर्ण नियोजन खूप महत्वाचं आहे. तुम्ही तर प्रॅक्टिस करतातच पण त्याचं नियोजन तुमच्याकडे नसेल तर 100% तुम्हाला वरती भेटेलच असं सांगता येत नाही, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं यांनी काय सांगितले बघा की पावसाळ्यापूर्वी होणार मैदानी चाचणीचा टप्पा पूर्ण, भरतीचे नियोजन सुरू आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. एक गोष्ट अलर्ट त्यांनी दिलेला आहे की पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यामध्ये भर उन्हामध्ये ह्या सगळं जे काही शेड्यूल असेल तर सुरू होणार आहे. 100% ह्यावेळी असंच होणार आहे. पण याला अपवाद आहेत, 1-2 अपवाद आहेत, लक्षात ठेवायचं. ते शेवटी मी सांगेन की या भरतीला काही प्रॉब्लेम येऊ शकतात, ते कशा पद्धतीने काय हे आपण शेवटी बघणार आहोत. येत्या 2 महिन्यात होणार 10,000 जागांवरती पोलीस भरती, तरुणांना संधी म्हणून त्यांनी दिलेला आहे. आता हे 10,000 आकडा कुठला तर 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत जे काही रिक्त जागा असतील, जे मगापासून सांगतो की 4-5 टप्प्यांनी त्या रिक्त होतात, त्याच्यावरती विषय आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्या आधी सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की 7,500, एका सिनियर अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की सेम 7,500, कोण 9,500, कोण 12,000, 13,500. मग ते भाजपची कोर कमिटीची बैठक झालेली विधानसभेच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की 13,500. अशा पद्धतीने नुसता आकड्यांचा पाऊस पडलेला होता. त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पण सांगितलं होतं की फक्त महिलांची आम्ही 25,000 पोलीस भरती करणार आहे. त्यानंतर दुसरी बाजू म्हणजे विरोधी पक्षातले जे काही उद्धवजी ठाकरे होते त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 18,000 महिलांची पोलीस भरती करणार, असं करणार, तसं करणार. निवडून आले सगळे मिळून, त्यावेळी म्हणत होते की सगळे मिळून तुम्ही 25,000 करा, सगळे मिळून तुम्ही 18,000 करा म्हणून मी बोलत होतो, लक्षात ठेवायचं, या सोशल मीडियाच्या माध्यमातून. आता सगळी मिळून 10,000 जागा काढतायत, 10,000 दोन्ही मेल फिमेल. आणि हे चाललेले होते त्यावेळी महाशय की 25,000 जागा आम्ही काढणार आहोत महिलांच्या फक्त. विचार करा, या एका वाक्यावरून एक गोष्ट समजून येते की कमीत कमी किती जागा रिक्त असतील. 2.5 लाख जागा ह्या पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये रिक्त होत्या, 2.5 लाख जागा. आणि 100 दिवसाचा जो अजेंडा होता मुख्यमंत्र्यांचा, त्यातले जवळजवळ आता 40 दिवस होऊन गेलेले, जवळ जरा कमी 40 दिवस होतील. अजूनही मोठ्या प्रमाणात कोणत्याही पद्धतीने भरती नाही आणि म्हणे 1.5 लाख जागाचं जो नियोजन आहे ते पुढच्या 100 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत. त्याच्यावरती काय केलं, कसं केलं, एवढा महाराष्ट्रच बघतोय त्या गोष्टींकडे, लक्षात ठेवायचं.
सो येत्या 2 महिन्यात 10,000 जागांवरती पोलीस भरती, तरुणांना संधी, असा एक विषय आहे, लक्षात ठेवायचा. तर बघूयात, राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांचा रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यामध्ये 10,000 शिपाई भरती होणार आहे. आता हे गोष्टी खूप महत्वाच्या आहे. म्हणजे एखादी पोलीस भरती पाडत असताना कायदा सुव्यवस्था असेल, लोकसंख्येची वाढ असेल, चोरी असेल किंवा जे काही पोलिसांच्या संदर्भात ज्या घटक असतात त्याचा एक उल्लेख करावाच लागतोय. आता रिक्त जागा येतील पूर्ण जिल्ह्यानुसार, पूर्ण घटकानुसार पूर्ण रिक्त जागा येतील, त्याला किती परमिशन द्यायची वगैरे वगैरे. पण फायनली परमिशन देत असताना ह्या गोष्टींचा इथं नमूद करावाच लागतोय, जो याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण असेल आणि पोलिसांच्या रिक्त जागा असतील यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात 10,000 पोलीस शिपायांची भरती होणार आहे. या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत. जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्याच्या बिंदू नामावली शासनाकडून मागवण्यात आली आहेत. जानेवारी अखेर म्हणजे पाठीमागचा विषय, हे सुद्धा 1 ऑक्टोबर 2024 साली पूर्ण अतितात्काळ सूचना दिलेल्या होत्या. सगळं तोंडपाठ आहे माझ्या, सगळं लक्षात ठेवायचं. 1 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत सगळ्या जिल्ह्याच्या रिक्त जागा त्या सगळ्या अतितात्काळ सूचना देऊन मागवल्या होत्या, पण त्या त्यावेळी आलेल्या नाहीत. आणि काही आलेल्या होत्या त्याच्यामध्ये काय होत्या, त्रुटी आल्या. वित्त विभागानं 34 विभागाचा, महाराष्ट्रातील 34 घटक जे आहेत, विभाग जे आहेत, वेगवेगळे शासनाचे डिपार्टमेंट, त्या सगळे अहवाल पाठीमाग पाठवले होते की ह्याच्यामध्ये सुधारणा करून आम्हाला परत पाठवा, ह्याच्यामध्ये आम्हाला त्रुटी आढळतात. तर मग एखाद्या डिपार्टमेंटनं जरी जागा पाठवल्या असतील तर त्याला परमिशन ही वित्त विभागाची सुद्धा लागते. तर फायनली तिथे काय होते, तुम्हाला परमिशन भेटते भरतीसाठी. सो अशा पद्धतीने तर वित्त विभागानेच यांनी जे रिक्त जागेचा अहवाल पाठवलेला होता ते सगळे फेटाळले होते 34 विभागांचा, लक्षात ठेवा. सो याच्यावर विचार करायचं, हे सिरियस चालू आहे का हे खेळ चालू आहेत फक्त, की दिखावा चालू आहे, हे मात्र नक्कीच समजलं. सो हालचाली सुरू आहेत म्हणून सांगितलं. आणि जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांच्या बिंदू नामावली शासनाकडून मागवण्यात आलेल्या आहेत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते. हे सगळं होत असताना सुद्धा तुटपुंजी भरती हे महाराष्ट्र शासन करते. तुटपुंजी म्हणायचं, 10,000 म्हणजे काय लय मोठी नाही, लक्षात ठेवायचं. कारण की कोविडच्या नंतर आणि ह्या पाठीमागचे जे त्यांचं नौटंकी राजकारण, त्याच पद्धतीनं हे असतील निवडणुकी असतील, अशा पद्धतीनं मोठा स्पेस गेलेला आहे. मुलांचं वय निघून गेलेलं आहे. लाखो मुलं बाहेर पडलेत आज, लाखो मुलं या कारणांमुळे. आणि हीच मुलं या भरतीला उद्या त्रास देणार, हे मात्र नक्की आहे, एवढं लक्षात ठेवायचं. सो राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचं चित्र आहे, लक्षात ठेवा. राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे. डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे. या पोलीस भरतीचा जे काही मैदानाचा टप्पा आहे साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे. जसं पाठीमागे सांगितलं होतं, 100% ही भर उन्हात होणार आहे. जसं 21ची झालेली होती, एका मुलग्याचा मृत्यू झालेला होता, पूर्ण 400 मीटरला मांडव घातलेला होता. सकाळी 11 नंतर सगळं जे ऊन आहे ते मांडपाच्या बाहेर होतं आणि पोरं उन्हातच पोहत होते. समजलं, कोट्यावधी रुपयांचा खर्च याच्यावर केलेला होता, जवळ 31 ते 32, हे सुद्धा आकडा सगळं तोंडपट आहे. कारण की 2021च्या मुलांना पूर्ण 8 महिने घेऊन हिंडलेलो होतो. जे काही प्रमुख होते भरतीचे त्यांच्यासोबत जवळ 4 ते 5 बैठका आमच्या झालेल्या होत्या. ते कुठे झालं, काय झालं, हे सगळं सांगत बसत नाही, लक्षात ठेवायचं. पूर्ण दिवस जाईल त्याच्यासाठी पाठीमागे. सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की पावसाळ्यापूर्वी म्हणजे भर उन्हात जर झालं, याचा सुद्धा खूप मोठा तोटा या मुलांना होणार आहे. 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 8 ते 10 बघा, देत असताना 10,000 आणि सुरुवातीनंतर विश्लेषणमध्ये 8 ते 10,000 म्हणजे अजून आकडा फिक्स नाहीये. त्यामुळे कोणतरी सांगेल की एवढं पडणार तेवढं पडणार. एक लक्षात ठेवायचं, 8 पडू देत, 10 पडू देत, 15 पडू देत, 20 पडू देत किंवा 1 पडू दे, ही एक माझी असेल, एवढ्याच दृष्टिकोनात आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कारण की आपल्याला दुसरं काहीच नाहीये, आपण हाच विचार करू शकतो. समजलं काय म्हणतोय. सो अशा पद्धतीनं 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मागील वेळी 17,000 पोलीस पदांसाठी राज्यभरातून तब्बल 18 लाखांपर्यंत अर्ज आले होते. आणि 18 लाख जरी अर्ज आले असतील तर त्याच्यामध्ये डबल फॉर्म भरलेले मायनस करून जवळजवळ 15 लाख अर्ज हे झालेले होते. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं नाहीये. यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असे गृहीत धरून भरतीचे नियोजन केले जात आहे. रिक्त पदांची बिंदू नामावली अद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंप तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीचे पदे असतील, प्रतिनियुक्ती तत्वावरील पदे असतील याचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याच्याही सूचना आहेत. राज्य राखीव पोलीस बलाकडील रिक्त पदांचाही आरक्षणानुसार माहिती संकलित केली जात आहे. खूप महत्वाचा विषय होता जो पाठीमागे सांगितलेला आहे, आताही सांगतोय. जे काही 4-5 घटक आहेत, 5-6 घटक आहेत, त्याच्यानुसार हे रिक्त जागा होतात आणि त्यानुसार त्यावेळेच्या इयरमध्ये जागा रिक्त असतील त्याच्यावरती किती जागांना परमिशन द्यायची, काय करायचं, सगळ्या गोष्टी या पुढे स्टेप बाय स्टेप होणार आहेत. आता 11 ते 14 फेब्रुवारी पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांच्या मुलाखती आहेत. आता ह्या पदोन्नतीद्वारे काही आहेत म्हणजे डिपार्टमेंटल PSI वगैरे ज्या घटक असतात
त्यानंतर पदोन्नतीने ह्या गोष्टी पुढे जातील आणि तिथल्या जागा सुद्धा रिक्त होतील. अशा पद्धतीने नवीन पोलीस ठाणे असेल, त्याच पद्धतीनं नवीन जिल्ह्याची निर्मिती असेल, अशा पद्धतीने खूप मोठ्या जागा म्हणजे तयार होण्याची गरज आहे महाराष्ट्राला. तरी सुद्धा यांनी 8 ते 10,000 असा आकडा सांगितला. विचार करा, म्हणजे एकीकडे दाखवायचं एक आणि करायचं दुसरंच. म्हणजे दाखवताना असं करायचं की आम्हाला तुमची केअर आहे, पण पाडत असताना असं करायचं की आम्ही एवढंच पाडणार आहे. मग यातली केअर कसली, हा एक विषय खूप महत्वाचा आहे. सो अशा पद्धतीनं राज्य लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी मार्फत जे काही संयुक्त परीक्षा गट ब ते 2023 मधील 374 पोलीस उपनिरीक्षक पदांच्या मुलाखती अनेक महिन्यापासून रखडलेल्या होत्या. मुख्य परीक्षेच्या 1 वर्षानंतर उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. अखेर आयोगाने मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर केले. 11 ते 14 फेब्रुवारी दरम्यान मुलाखती होणार आहेत. संयुक्त परीक्षा जी आहे 2023 मध्ये इतर पदांसाठी 374 पोलीस उपनिरीक्षक पदांचा समावेश होता. परंतु इतर सर्व पदांच्या मुलाखतीनंतर उमेदवारांना नियुक्तीही मिळाली. परंतु पोलीस उपनिरीक्षकांच्या पदांच्या प्रत्येक परीक्षेसाठी आयोगाकडून कायम विलंब होत असल्याची उमेदवारांची तक्रार होती. संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर 2023 ला मुख्य परीक्षाही घेण्यात आली. यातील पोलीस उपनिरीक्षक पदासाठी होणाऱ्या शारीरिक चाचणीमध्ये विलंब झालेला आहे. ही गोष्ट थोडीशी साईडला करूया, पण यातल्या ज्या जागा असतील त्यानंतर हळूहळू आपल्या नवीन पोलीस भरतीसाठी सुद्धा मिळणार आहेत. आता टप्प्याटप्प्याने राबवणार पोलीस भरतीची प्रक्रिया. आता हे आहेत योगेश कदम, जे गृहराज्यमंत्री आहेत आताचे रिसेंटली. त्यांचं काय म्हणणं आहे बघा. आतापर्यंतच्या सरकारच्या कार्यकाळाची तुलना केली तर गत 30 ते 35 वर्षांमध्ये 2014 पासून सत्तेत आलेल्या महायुती सरकारने सर्वाधिक पोलीस भरतीची प्रक्रिया राबवलेली आहे. पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी आगामी काळातही टप्प्याटप्प्याने पोलीस भरती केली जाणार आहे. त्यानुसार प्रथम पुढील 2 महिन्यात राज्यात पोलीस भरती अंतर्गत पदांची भरती प्रक्रिया राबवली जाईल, असं जे की योगेश कदम जे आहेत गृहराज्यमंत्री आत्याचे, त्यांचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा, म्हणजे टप्प्याटप्प्याने ती पोलीस भरती करणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे झालं पूर्ण विश्लेषण, पूर्ण बातमी जी आहे त्याचं विश्लेषण सांगितलेलं आहे. आता एकंदरीत यांचं किती भरती पडणार, काय पडणार हे सुद्धा फिक्स नाही, कारण ह्या जे नियोजन आहे त्याच्यामध्ये त्यांनी 8 ते 10,000 बोललेत. पाठीमागे 7,500 देवेंद्र फडणवीस, 9,000 परत एकदा असंच, नंतर 11,500, 13,500, 14,000 उद्धवजी ठाकरे 18,000, त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 25,000, अशा पद्धतीचे आकडे सगळे झालेले होते. हे होते काय विधानसभेच्या तोंडावरती सगळे ही गाजर दाखवण्याचा विषय होता. आता पूर्ण निवडून आलेत, सत्ता स्थापन झालेत, मंत्रिमंडळ स्थापन झालेत, मुख्यमंत्री नौटंकी जे काही झाली तुम्ही बघितलंय की कधी स्थापन होणं गरजेचं होतं, किती दिवस पुढे गेलं. आवडती मलईदार जी खाती होती ती सुद्धा मिळवलीत. मग आता ज्या समाजावरून निवडून आलोय आपण, त्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही दाखवताय आणि करताय दुसरं. हा विषय खूप महत्वाचा आहे. कमीत कमी 10,000 प्लस जागा पाडून ह्या महाराष्ट्रातील जे बेरोजगारी आहे, गुन्ह्यांमधील वाढ ज्याच्या तुम्हीच आता सांगताय न्यूजपेपरमध्ये की वारंवार 10 ते 15% गुन्ह्यांमध्ये वाढ जर होत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा विषय येतो, लक्षात ठेवायचा. तर हे कोण करणार? ही जी आपली खरंच होतकरू ग्रामीण भागातली जी मुलं आहेत, जी वर्दीसाठी दिवस रात्र आतुनात पळत आहेत, या मुलांना न्याय देण्याचं काम या सरकारनं करायला पाहिजे, एवढीच विनंती करतोय. आणि आता विषय खूप महत्वाचा आहे की आता यांनी जरी मे महिन्याचं नियोजन केलं असेल तर समाजाकडून यांना त्रास काय होणार आहे, हा एक गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण की आता सुद्धा जे 89, 90, 91, 92 ची जी मुलं आहेत वगैरे वगैरे जे एज मधून निघून जाणार आहेत, या मुलांनी मोठा उठाव केलेला होता पुण्यामध्ये आणि त्या मुलांना न्याय भेटलेला होता. आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की आम्ही या मुलांना न्याय देणार, 100% नवीन पोलीस भरती पाडणार. आताच्या पोलीस भरतीमध्ये या मुलांना वयवाढ देण्यात येणार नाही म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की जास्तीत जास्त प्रमाणात वयवाढ देऊयात आणि संधी देऊयात. पण आता त्यांच्या डोक्यात जे आहे ते मी सांगतोय, एमपीसीच्या धर्तीवरती आम्ही 1च वर्ष वयवाढ देणार आहोत. मग त्यावेळीची जी मुलं बसलेली होती रस्त्यावरती, ती मुलं सगळीच बाहेर पडतात, ज्याच्यामुळं न्याय भेटला, ज्या मुलांच्यामुळे न्याय भेटला या गोष्टीला, तीच मुलं जर बाहेर पडली तर त्यांना किती वाईट वाटेल, हा एक विषय आहे. त्यामुळे ही मुलं परत एकदा रस्त्यावर उतरण्याची शक्यता जोरात आहे. आणि ही जर उतरली तर ही पोलीस भरती ही पावसाळ्यानंतर म्हणजे संपला विषय, ऑक्टोबर नोव्हेंबरचा विषय येईल परत एकदा. सो ही मुलं 100% तयारीत आहेत की असं व्हायला पाहिजे. पण त्याच्या अगोदर राज्य शासनाला विनंती आहे की तुम्ही जो वयवाढीचा विषय केलाय, तुमची जे 2-3 मिटिंग झाल्यात, अजूनही कोणतेही आउटपुट तुम्ही दिलेलं नाहीये. त्याच्यावरती योग्य तो विचार करून तुम्ही कमीत कमी 2-2.5 वर्ष या मुलांना वयवाढ देऊन एक शेवटची संधी म्हणून या मुलांसाठी तुम्ही पुढे यायला पाहिजे आणि मदत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 100% नसेल तर मग जी नवीन भरतीमध्ये इन झालेली मुलं आहेत किंवा मिडला आहेत बरोबर एजच्या, त्या मुलांना सुद्धा खूप मोठं नुकसान होणार आहे. कारण की ही भरती जेवढी पुढे जाईल तेवढं त्या मुलांचं सुद्धा वय निघून जाणार आहे. वय निघून जाणार आणि वय निघून गेलं की ह्या सुद्धा मुलांना प्रॉब्लेम येणार आहेत. अशा पद्धतीनं ह्या भरतीला एक मोठा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे, ती म्हणजे वयवाढीचा विषय. जर ह्या मुलांनी उद्या एकत्र येऊन जर वयवाढीचा विषय परत घेतला तर भरती पुढे जाईल, लक्षात ठेवायचं. आणि पुढे गेली तर मग पावसाळा येणार, पावसाळ्यात तर भरती यावेळी होणारच नाही. कारण गेल्या वेळीचे हाल आणि गेल्या वेळी एवढा हाल होऊन सुद्धा नशिबानं हे सरकार परत एकदा आले सत्तेवरती.
तर त्यांनी यावेळी 100% पावसाळ्यात तर भरती घेतच नाहीत किंवा घेणारच नाहीत. त्याच्या पुढे भरती जाईल, मग पावसाळ्यानंतर म्हणजे झालं ऑक्टोबर नोव्हेंबर महिना येईल मग डायरेक्ट. सो अशा पद्धतीने लय महत्वाचा विषय आहे, लक्षात ठेवा. सो पूर्ण डिटेल्स दिलेत. त्याच पद्धतीनं जे आताचे गृहराज्यमंत्री आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं सांगितलं की टप्प्याटप्प्याने आम्ही पोलीस भरती करणार आहोत, पण आकड्यांचा विषय थोडासा वेगळा आहे. पाठीमागं सुद्धा जवळजवळ 68% भरती झालेली आहे. अजून सुद्धा जे काही इयरली म्हणजे बॅक इयरचं जे काही 1 जानेवारीपासून ते 31 डिसेंबरपर्यंतच्या जागा आहेत त्या फक्त याच्यामध्ये गृहीत धरल्या जाणार आहेत. बाकीच्या त्याच्या आधीचे जे बॅकलॉग आहेत तो अजून भरून काढायला सरकारला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे, लक्षात ठेवा. समजलं? यासाठी मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी होणार आहे, लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं जाता एक गोष्ट खूप महत्वाची की जागा कमी होत चाललेत आणि कॉम्पिटिशन वाढत चाललेत. समजलं काय म्हणतोय? 156 होते, 170 झाले, 200 झाले, पुणे कारागृहाला 200+ झाले. सो अशा पद्धतीने ह्या पोलीस भरतीसाठी जे अपकमिंग पोलीस भरती आहे त्यासाठी एका जागेला 220 ते 250 मुलं ही 100% सरासरी असणार, एवढं लक्षात ठेवायचं. फिजिकलसाठी सरासरी लक्षात ठेवायचं, कारण की याच्यामध्ये तुम्ही जर आदिवासी विकास विभाग जो आहे किंवा आदिवासी विभाग जो आहे त्या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी 5 सेंटीमीटरचा एक विषय सरकारच्या डोक्यामध्ये आहे. आणि त्याच पद्धतीने एसटी कॅटेगरीतील मुलं मुले त्यांना सुद्धा प्रवाहात आणण्यासाठी 5-5 सेंटीमीटरची सूट हा एक विचार डोक्यात आहे सरकारच्या. सो या दोन्ही घटकांचा विचार केला असता 1-1.5 लाख मुलं हे 100% प्रवाहात येतील आणि परत एकदा कॉम्पिटिशन वाढेल. सो अशा पद्धतीनं आता याच्यावरती अजून सरकारचा निर्णय येणं बाकी आहे. सो ह्या जे सरकारचा निर्णय आहे ते 100% पहिला होतील आणि तदनंतर मग ऍड पडेल. सो ह्या 2-3 गोष्टी आहेत, वयवाढ असेल, आदिवासी घटक असेल किंवा एसटी घटक असेल, या घटकांचा विचार करून त्याच्यावर फायनल शासन निर्णय आणून मगच त्या भरतीमध्ये ऍड करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी. जसं की आरक्षणाचा विषय आहे, तसं उंचीतली वाढ असेल किंवा उंचीतली सूट असेल, यासाठी वेगवेगळ्या तरतुदी तयार करूनच मग भरती पाडावी लागते, लक्षात ठेवा. एवढा सोपा विषय नाहीये. त्यामुळं भरतीला अजूनही तुमच्याकडे 2 महिने आहेत. ज्यांनी अजूनही विषय करायला नसेल त्यांना विनंती करतोय की उद्या सकाळपासून तो शूज, तीच कपडे, तेच ग्राउंड, सगळं तेच जोमानं सुरुवात करायची आहे. आणि अजून एक गोष्ट, 2022-23च्या पोलीस भरतीमध्ये ज्या मुलांनी कट ऑफ मध्ये येऊन किंवा जवळ येऊन हार झालेला आहे त्या मुलांसाठी सूचना करतोय, अजिबात हार मानू नका. तुमच्यासोबत मी आहे. काय नियोजन करायचं, कसं नियोजन करायचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ येईल, तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन असणार आहे अगदी स्टार्टिंग पासून एंडपर्यंत. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी असतात, फक्त काही टेक्निकली गोष्टी तुम्हाला जमत नसतात आणि तीच गोष्ट तुम्ही वारंवार इग्नोर करत असताय आणि त्यामुळे तुम्हाला मायनस स्कोर पडत असतोय. 2 मार्क असेल, 4 मार्क असेल, 6 मार्क असेल, 8 मार्क असेल. त्याविषयी काय करायचं हे प्रॉपर नियोजन, हे आपली लवकर एक आपली नवीन बॅच तयार चालू होणार आहे फिजिकलची. त्याविषयी तुम्हाला मी नक्कीच मार्गदर्शन करेन. फक्त तुम्ही तेवढ्याच गोष्टी करायच्या आहेत. माझ्याकडे यायची सुद्धा गरज नाही, माझ्याकडे यायची सुद्धा गरज नाही तुम्हाला. तुम्ही मोठे आहात, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला अनुभवही असतो 1-2 भरतीचा. 1-2 मार्क, 4 मार्क, 5 मार्क कमी पडले म्हणजे तुम्ही वाईट आहात असा माझा दृष्टिकोन नाहीये. समजलं? समाजाचा असेल, पण 150 पैकी 120, 118, 116, 122, 124 हे पाडणं एवढं सोपं नाहीये. मी तुम्हाला सर्वांनाच रिस्पेक्ट देतोय, सर्वांनाच रिस्पेक्ट आणि देणार. आणि एवढं सोपा विषय नाही, कारण अगोदरच्या भरत्या आणि आताच्या भरती याच्यामध्ये लय मोठा फरक आहे. समोर काय म्हणतोय, तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की हे मार्गदर्शन आवडलं असेल तर कळकळीची विनंती करतोय आपल्या या हक्काच्या चॅनल मध्ये सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीनं या व्हिडिओला सुद्धा मॅक्झिमम ज्यांना आवडलं असेल विश्लेषण त्यांनी या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे जी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला हे परिपत्रक, JR असतील, संदेश असतील, आदेश असतील किंवा इतर ज्या सूचना असतील ते तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातील. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि मी तर थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.